शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करतो. आजच्या आदरणीय उत्तमजी कांबळे सर, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विलासजी शिंदेकर सर, आदरणीय संजीव गायकवाड आणि महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉक्टर सतीश पाटील, रमेश उत्तरापकर, भाऊ भोसले, विजयताई लक्ष्मी मानसे, सुरेश साबळे आणि सर्व मान्यवर, मी विचार जिवंत राहतो. मी साहित्य या इंग्रजांना जेव्हापासून भेटलो तेव्हापासून त्यांच्या बोलण्यात वागण्यात सगळं काही वामनदादा शिवाय ते विचार करत होते किंवा कोणतेही साहित्य संमेलन घेतलं वामनदादाचं साहित्य संमेलन झालं पाहिजे असं ते नेहमी आणि सुरेश साबळे हे एक संयोजक रूपाने त्यांना मिळाले आणि हे सुरू झालं आणि पूर्ण विचारधारा ही संपूर्ण महाराष्ट्रभर आता सुरू होत आहे. मी माझी वेळ मला इथे बोलावलं, माझा सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. व्यक्त करावं. इंग्रज सरांच्या माध्यमातून देखील बुलढाण्याची ओळख देशभर आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय विलास शिंदेकर सर, उद्घाटक आदरणीय उत्तमराव कांबळे सर, स्वागताध्यक्ष रविकांत सरजी, या ठिकाणी या संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मी सुद्धा आपला अधिक वेळ न घेता फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. या साहित्य संमेलनामध्ये आपण घरचे लोक आहोत, पण बाहेरून आलेले पाहुणे आणि मान्यवर यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. आमचे सन्मित्र आशुतोष पाटील मराठी साहित्यातले कांबळे सरही बोलत आहेत, सिंदगी सरकर अध्यक्ष आहेत, ते सुद्धा शेवटी बोलतीलच. या सगळ्यांना मी माझा वेळ देतो आणि संमेलनाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर